मला असं वाटतं की आत्ताचे कपल्स आहेत ना, त्यांना लग्नच करायचं नाही. हं. त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटीज पेशन्स घ्यायची नाहीयेत नाही. आणि त्यांच्यामध्ये हं. पेशन्स नाहीयेत. एकमेकांना समजून घ्यायचे. पेशन्स आणि म्हणजे जे लग्न इज नॉट की लग्न इज सॅक्रिफाईस. सॅक्रिफाइस. लग्न हं. इज अंडरस्टँडिंग. हं. लग्न इज गिव्हिंग, हं. नॉट ओन्ली रिसिव्हिंग. हं. लग्न ही जबाबदारी आहे. हं. खूप मोठी जबाबदारी फक्त त्या दोघांची नाही, तर हं. कुटुंब. परिवाराची आणि समाजाची. बरोबर. कुटुंबाची तर आहेच हं, आहे. हं, हं. लग्न तुम्ही कुटुंबासाठी पण करता. तुम्ही हं. स्वतःसाठी पण. हो. आताचं काय झालंय, की त्यांना कुटुंबाचं सेकंडरी वाटतं. हं. आणि एकतर फॉरगिव्हनेस, हं. चुका होणारच. हं. प्रत्येकाकडनं होणार आहे, तर ती तुमच्यात तेवढी दानत पाहिजे. हं. या हं. समोरच्या माणसाला समजून घेऊन हं. त्याला फॉरगिव्ह करून हं. पुढे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आजकालच्या मुलांना अ, अ, त्या समजल्या नाही हं. 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 किंवा कोणी सांगितल्या नाही. हं. लग्न संस्था ही खूप सुंदर आहे. हं. आय थिंक यू आर ब्लेस्ड इफ यू आर मॅरिड. हं. इफ यू आर मॅरिड टू अ राईट पर्सन. हं. आणि मला असं वाटतं देर इज नो राईट पर्सन और रॉंग पर्सन. हं. हं.